31 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 195 तालुके यामध्ये बाधित असून साधारणतः 654 महसूल मंडळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। राज्यात प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 62,17,540 एकराच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं या सर्व परिस्थितीवरती तिघांचंही लक्ष आहे। या सर्वांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे राज्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः दौरे करतायत, शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करतायत। मी आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की ज्यांचं या पावसामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे संपूर्ण नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही मदत केली जाईल। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्या सगळ्याला संपूर्ण परिस्थितीचा एक अंदाज घेऊन आपल्याला माहिती आहे की पाऊस अजूनही पडतोय, पाऊस अजूनही थांबलेला नाही आणि पाऊसही एकदम पडतोय, तो एकदम जोरात प्रमाणात पडतोय। त्यामुळे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील। सरकार पंचनामे जिथे जिथे नुकसान झाले तिथं पंचनामे करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग मोठ्या प्रमाणामध्ये करतोय।